ते सगळे झाड वाऱ्याने गा असे हलतात, वाऱ्यानं असे हलतात. पण बुरीचं झाड असं हलना. आणि त्याच्या खाली जर तसल्या झटक्यामध्ये आमच्यासारखं पटक्याचं ना टोपीचं जावं, बोडक केल्याशिवाय जाहीच ना. आता निव्वळ बोडक जाईल त्याचं काय घेणार आहे, सोडून द्या. पटका टोपी असणाऱ्याचं सांगायला इतकं विचित्र. सगळ्या झाडाला एक नमुन्याचे काटे. बुरीला किती नमुन्याचे काटे? दोन. एक कसला आकडा आणि दुसरा ते वाकडा काटा अलीकडे ओढून घेते आणि सरळ काटा इकून टुंबून लावते. मदत त्याच्या सापडले की माग बी सरकू देईना, पुढे बी जाऊ देईना. विचित्र झाड आहे. आणि त्याला फळं बी जर लागले तर ते फळ उन्हाळ्यात येणार, पावसाळ्यात येणार. केव्हा येतात तो? कडकड कडकड हिवाळ्यात. आणि हलकं मन करून आमच्या भजन्या जर खाली हो मना म्हणाव चाल सांच्याला काय आवाज बसलाय हो, काय झालंय बोर खाला, कशाला मरायला खालास का? अरे झाडा उभी येते. पण चंदनाच्या संगतीत बसलो ती या चेतन काष्ठे सर्वता चढली देव ब्राह्मणाची माता. त्याचा पांग पडे श्रीमंतान राजे तत्वता बंदिती. म्हणून संगती मोठ्याची. नुसत्या मुंग्या देवाच्या डोसक्यावर वाहिलेलं कोण बघितलं का आतापासून? मुंग्या, नुसत्या मुंग्या. पण त्या मुंगीनं जर फुलाची संगती जर केली तर तसंच फुल उचलून देवाच्या मस्तकावर व्हायला तर ती मुंगी सुद्धा देवाच्या मस्तकावर वाहते. भले नरके संग से नीच उंच पद पाय, जी मी पिपलिका पुष्प संग ईश शीश चढ़ जाए. विठलो विठल पंढरीनाथ भगवान. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. सावली दुर्जनात नसावी कदा, सावली दुर्जनाची नसावी कदा, सावली दुर्जनात नसावी कदा. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. दोन माळाचा नाही टिबल माळाचा राहू द्या, नाकापासून गंध पारचंटकी पस्तूर बी लावलेला राहू द्या महाराज. आणि त्यानं जर दुर्जनाच्या संगतीत बसलं त्याच्या साधूपणाच्या महाराजपणाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. हिरा बघितला का? हिरा 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 उग चमकुलाला म्हणून कोणी बी विकत घ्यायचं नाही. त्याची परीक्षा करीत जाऊन मग हिरा घेत जाऊ. हिऱ्याची कशी आहे परीक्षा? हिरा आयरनीवर ठेवायचा आणि वरून घणानं रट्टा मारायचा. हिरा ठेविता आयरनी वाची मारिता जोगणी. डुप्लिकेट असलं तर सुर्रा होऊन जाते आणि खरा हिरा जर असला तर त्या आयरनीत घुसून बसते. मग आयरनीत हिरा बसला मग त्या आयरनीतला कसं काढावं हिरा? एकानं म्हणला मोळ्या फिळ्याने खिळ्या फिळ्याने टोकून काढावं. नव येड्या, त्याची एक आयडिया आहे. त्या हिऱ्याला काय करायचं की वरून नुसती हिरकणी दावायची. हिरा हिरा काने काढी रे
बरोबर मधला हिरा फासून बाहेर निघते. मग हिऱ्यात ताकद लई आहे का हिरकणीत लई आहे? काय हिरकणीत ताकद लई आहे. असल्या हिरकण्या लई आहे. बसा बसा आहे रे तुम्ही हिरे बाहेर यायल्यात महाराज काय सांगा लई ताकद आहे हिरकणीत. एवढा कठीण असणारा हिरा तुम्हाला मी आताच प्रयोग करून दाखवतो. दोन्ही वस्तू नाही, हिरा बी नाही आणि ढेकणही नाही. ढिकणाचे संगे हिरा जो भंगेला ढिकणाचे संगे हिरा जो भंगेला संगे नाडीला जादू द्यायचा संगे नाडीला जादू द्यायचा ढेकणाच्या संगे हिरा जो भिंगला नुसता ढेकून घेऊन हिऱ्यावर असं चेंगरलं की तेवढ्या ह्याच्या घुगऱ्या घुगऱ्या होऊन खाली पडते. एवढी दुर्जना ताकद जास्त आहे त्या साधूच्या लाजा संगती दुर्जनाचे लागले तर त्याच्या साधूपणाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन पडतात. म्हणून मायबाप हो तुम्हाला हात जोडून सांगतो दुर्जनाची संगती करू नका. जशी संगती तसंच असणार माणूस बनते. डवळ्यापाशी पोवळ्या बांधला अनुमान नाही तर गुण बांधला. महापतिव्रत आहे व्याभिचारीच्या संगती जर लागली तिनं आपले गुण शिकविणार अग त्याच्यात लई मजा आहे. कशाला मर्रा द्यायसू वाईट लागणार माझा डोळा वाईट लागणार. संगतीला अत्यंत महत्व आहे. म्हणून मायबाप हो सज्जनाच्या संगतीत उपाशी राहा तुमचं कल्याण होईल. पण दुर्जनाचा गोड घास तुम्ही असणार खाऊ नका. ते तुम्हाला भवल्याशिवाय राहणार.